नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 16 मार्च 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 528. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी एक बाब मला पुन्हा नजरेस आणून द्यायची आहे की अनेकांनी आपले महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती खरेदी केली. पण त्यांनी जर ते पुस्तक पाहिलं नसेल तर त्यांनी पुस्तक वाचावं. त्या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती देणं आवश्यक आहे का? त्या पुस्तकात काही चुका झालेल्या आहेत का? पुस्तक कसे वाटले याची माहिती आपण कॉमेंट्सद्वारे मला न चुकता द्यावी. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहेत हे दिलीप फलोदे म्हणून आहेत. यांचं म्हणणं आहे की यांच्यावर खूप अन्याय झाला आहे आणि त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. जरूर माझ्याशी जर बोलायचं असेल तर उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यामध्ये मला फोन करा आणि माझा फोन नंबर आहे 02025608198. पुन्हा एकदा सांगतो 02025608198. प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे फौजदारी कर्मचारी तो फौजदारी प्रकरणात अडकला आहे, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला, तर त्याला 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल का? त्याला 10, 20, 30 या योजनेचा लाभ मिळणार नाही. जोपर्यंत कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे तोपर्यंत जसं त्याला पदोन्नती दिली जात नाही तसंच त्याला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देखील दिला जात नाही. चला प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कर्मचारी तिसऱ्या अपत्य असताना 28/3/2005 नंतर सेवेत आला असेल व तो कर्मचारी दिवंगत झाला असेल तर त्याच्या वारसांना तिसऱ्या अपत्याची अट लावायची का? आपण पहिल्यांदा जो म्हणताय 28/3/5 नंतर जर आला असेल आणि त्याला जर 3 अपत्य असतील तर त्याला सेवेत घेतलं जाणार नाही. तेव्हा नेमकी प्रकरणातील वस्तुस्थिती काय ही मला कळवावी म्हणजे मी प्रश्नाचं आपल्याला उत्तर देईन. प्रश्न क्रमांक 4. एक कॉमेंट्समध्ये केला आहे कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहेत. नेहमी प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात. गेल्या वेळेस कर्मचाऱ्याला एक जजमेंटच्या विषयी म्हटलं नो वर्क नो पेनुसार एखाद्याला बॅक वेजेस न्यायालयाने दिली नाही तर त्याला नोशनल इन्कम म्हणून पुनर्स्थापना देवाणदारी मिळते का? जसं मी आपल्याला सांगितलं, जेव्हा एखादा कर्मचारी बडतर्फी त्याची रद्द झाली म्हणून तो कामावर जर आला किंवा निलंबनामधून त्याची पुनर्स्थापना झाली तर त्या निलंबन काळातील वेतन भत्ते काय द्यावे आणि तो काळ कसा ठरवावा लागतो याचा निर्णय नियुक्ती अधिकाऱ्यांनी घ्यायचा असतो. आणि या ठिकाणी जरी कोर्टाने जरी बॅक वेजेस नाही म्हटले असतील तरी त्या अधिकाऱ्यांना नियुक्ती कधी असं वाटत असेल तर हा जो काळ आहे तो जसा पेन्शन करता ड्युटी करता लावू शकेल तसा वेतनवाढी करता देखील धरला जाऊ शकेल आणि अशा बाबतीत त्याला नोशनल वेतनवाढी दिल्या जाऊ शकतात. चला प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे कर्मचारी शासन सेवेत असताना अपघात झाल्याने त्याला दिव्यांगत्व झाले व मग तो सेवानिवृत्त झाला तर वारसांना अनुकंपा नियुक्ती देय आहे का? त्याला अनुकंपा नियुक्ती देय नाही. सेवेत असतानाच जर कर्मचारी मरण पावला तरच त्याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देय आहे. चला प्रश्न क्रमांक 6. हा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे उशिरा वेतन दिल्यास त्यावर व्याज देण्यासंबंधित काही शासनाचा निर्णय आहे का? ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वेळा एखाद्या कर्मचाऱ्याला वेतन आणि भत्ते जे देय असतात ते वेळेवर दिले जात नाहीत आणि अशा वेळेस त्यांची व्याज द्यावं किंवा यासंबंधी अनेकांच्या तक्रारी होत्या आणि म्हणून याने जो शासन निर्णय मिळाला आहे तर मी हा शासनने मला प्राप्त झाला आहे. तो जे आहेत ते माझे मित्र आणि सहकारी श्री प्रमोद रेंगे म्हणून आहेत. त्यांनी मला हा शासन निर्णय उपलब्ध करून दिला आणि शासन निर्णय नुसताच उपलब्ध केला नाही तर त्यांनी तो विजय डहाळे नावाचे सहाय्यक लेखाधिकारी आहेत जे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अत्यंत शासन निर्णय वगैरे सर्वांचं संग्रही ठेवतात. अशा त्या डहाळ्यांकडून रेंगे यांनी दिला आणि त्यांनी मला हा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे आणि त्याची लिंक ह्यासोबत दिली आहे. हा शासन निर्णय 22/11/1994चा निर्णय आहे.
तर या निमित्तानं श्री डहाळे यांनी हा मला शासन निर्णय आणि रेंगे यांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल दोघांचे मनपूर्वक आभार. पण हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. सर्वच आस्थापना विभागात करणाऱ्या काम करण्याच्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील हा शासन निर्णय जो आहे तो डाउनलोड करून ठेवा, आपल्या संग्रही ठेवा. आपल्याला निश्चित हा उपयोगी पडेल. शासन निर्णय वित्त विभागाचा आहे 22/11/1994चा. पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक 7. हे जिल्हा परिषदेमध्ये रायगडमध्ये शिक्षक होते, ते हजर व्हायला घेतले पण त्यांना हजर करून घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांची उच्च न्यायालयामध्ये वगैरे दाद मागितली वगैरे तिकडे, आणि कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत पण अजून त्यांनी इम्प्लिमेंट केले नाहीत. तर त्यांचं म्हणणं आहे की कंटेम्प्ट ऑफ कोर्टकडे अर्ज करावा. निश्चित कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये अर्ज करावा लागेल, पण तत्पूर्वी मी तुम्हाला समजेन की माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि मला कागदपत्रासह येऊन भेटा. माझी मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता आपण कोणाला फोन करा? वर्षा म्हणून आहेत ज्या उपलब्ध असतात 02025608163 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत असतात. पुन्हा एकदा नंबर सांगतो 02025608163. चला प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, डोईफोडे यांनी प्रश्न विचारला आहे, दिव्यांग कर्मचारी वर्ग 4 आहे आणि तो अनधिकृत गैर राहत असेल आणि त्याची विभागीय चौकशी झाली, तर तो विभागीय चौकशीत दोषी ठरला तर त्याला काढून टाकता येईल. त्याला निश्चित काढून टाकता येऊ शकेल, पण तशी कुठली कार्यवाही करण्याच्या संबंधी प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय आहे ही मला समजून पाठवा किंवा प्रत्यक्ष येऊन कोणत्या संबंधित माणसाला भेटायला सांगा, म्हणजे मी योग्य ते त्याला मार्गदर्शन करू शकेल. पण जसं मी सांगितलं, दिव्यांग कर्मचारी जर असला तर त्याला कामावर घेतलं पाहिजे, कारण त्याला दिव्यांगत्व सेवेमध्ये असताना प्राप्त झालं, म्हणजे त्याला कामावरून काढून टाकता येणार. पण त्याने उद्या एखादी गैरवर्तणूक केली तर निश्चितच त्याला इन्क्वायरी करून त्याला कामावरून काढून टाकता येऊ शकतं. तर प्रश्न क्रमांक 9 हे कांबळे नावाच्या ग्रस्तांनी विचारलं आहे. यांचे एक मित्र आहेत गजानन म्हणून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होते. 1983मध्ये क्लार्क होते. त्यांना पहिली आश्वासित योजनेचा पहिला लाभ मिळाला 1995, पण दुसरा लाभ मिळाला नाही, कारण दुसरा लाभ नंतर त्यांची जात पडताळणी त्यांनी करून घेतलेली नसल्यामुळं त्यांना दुसरा निर्गमित झाला. आता दुसरा लाभ मिळण्याकरता काय करावं लागेल? तर आपली जर नियुक्ती त्या जे तुमचे मित्र आहेत गजानन यांची नियुक्ती जर एखाद्या अनुसूचित जाती किंवा जमातीकरता झाली असेल तर त्यांनी ते जे प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी ते वैधता सर्टिफिकेट लावून घेणं आवश्यकच आहे. ते जर झालं नसेल, घेऊन घेतलं नसेल तर त्यांना दुसरा आश्वासित प्रतिनिधीचा लाभ मिळणार नाही. पण तरी देखील आपले हे मित्र पिंपरी चिंचवडमध्येच होते, तर त्यांनी एकदा कागदपत्रासह येऊन मला भेटावं, माझी मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घ्यावी. त्याला शेवटच्या प्रश्नाकडे यांचा प्रश्न आहे, यांच्याविरुद्ध एक DE सुरू आहे आणि यांचे जे साक्षीदार आहेत ते 300 ते 500 किलोमीटरवरून येणार आहेत आणि 5 साक्षीदार आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की उद्या त्यांची सुनावणी आहे आणि मग या सुनावणीला ह्या जे साक्षीदार इतक्या दूरवर आहेत त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करता येईल का? सध्या तरी विभागीय चौकशीच्या बाबतीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची साक्षी नोंदवा याबाबत सामान्य प्रशासनाने कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स असली आपल्याला साक्षीदारांची साक्ष नोंदवता येणार नाही. कारण असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा ज्याच्या चौकशी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असला पाहिजे, त्या ठिकाणचं तंत्रज्ञान असलं पाहिजे. असं असलं तरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येईल. परंतु जोपर्यंत सामान्य प्रशासन विभागाचा हा जो विभागीय चौकशीच्या संदर्भात जे प्रकरणं हाताळतात ते उपसचिव किंवा तिथला जो कक्ष आहे त्यांच्यातर्फे जोपर्यंत अशा सूचना निर्गमित होत नाही तोपर्यंत साक्षीदारांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेता येणार नाही. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, पुस्तक जर अजून खरेदी केलं, अनेक पुस्तकं संपत आली, 50% पुस्तकांची विक्री झाली. अजून आपण जर पुस्तक घेतलं नसेल तर पुस्तक जरूर घ्या, आपल्याला ते आयुष्यभर उपयोगी घडेल. पुस्तक कसं घ्यायचं याचं मी पूर्वी देखील सांगितलं, तरी या व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी स्लाईड दिलेली आहे. त्या स्लाईडमध्ये कुठे पैसे भरायचे आणि कोणाला हे करा, ते व्यंकटेश कल्याणकर यांना स्क्रीनशॉट पाठवावा, त्यांचा नंबर वगैरे दिलेला जो स्लाईड आहे ती या ठिकाणी दिली आहे. पुस्तकाची किंमत जरी 625 असली तरी सवलतीच्या किमतीने 500 रुपयाला पुस्तक मिळतं आणि कुरिअर चार्जेस 100 पडतात. 600 रुपयाला तुम्ही महाराष्ट्रात काय कुठेही देशात कुठेही जरी असलात तरी 600 रुपयात हे पुस्तक उपयोगी.
मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.